अनुग्रहाने राधिका देवीच्या आशीर्वादाने आपल्याला जे व्यक्तिमत्व लाभलेले आहे श्री रानडे साहेब, त्यांचा परिचय करून देण्याचं काम हे माझ्यावर सोपवलेलं आहे. तरी त्यांचा परिचय करून देताना त्यांच्याबद्दल काय सांगू आणि काय नाही असं होतं. त्यांच्याबद्दल जेवढं ऐकलेलं होतं ते मी तुमच्या समोर आता मी सादर करतोय. तो त्यांचा परिचय राहणार आहे. हर्षवर्धन रानडे साहेब हे 1975चे बाल शिक्षण मंदिर शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. रानडे साहेब आज एक यशस्वी उद्योजक आणि ख्यातनाम उद्योजक मार्गदर्शक सुद्धा आहेत. गेली 32 वर्ष ते बाजारपेठ विश्लेषक, उद्योजकता मार्गदर्शक आणि रासायनिक प्रकल्प सल्लागार हा ते व्यवसाय करतात. हर्षवर्धन साहेब स्वतः रासायनिक अभियंता असून त्यांनी उद्योजकतेमधील विशेष प्रशिक्षण घेतले असून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सिटी अँड ग्रुप UK यांनी नामांकित केलेले अधिकृत उद्योजक मार्गदर्शक आहेत. हर्षवर्धन साहेब उद्योगता, विपणन, विकास प्रेरणा आणि कृतिशील वैचारिक जडणघडण म्हणजे माइंडसेट चेंज या विषयातील सुद्धा ते सुप्रसिद्ध वक्ते सुद्धा आहेत. तसेच रानडे साहेब हे बाजारपेठ संशोधन आणि विकास म्हणजेच मार्केट रिसर्च या संबंधित प्रशंसित संशोधन तज्ज्ञ आणि सर्वेक्षण, वृद्धी संभाव्य विश्लेषण, नवीन बाजार विकास आणि ग्रोथ कन्सल्टिंग तसेच स्टार्टअप्स, उद्योजकीय विकास आणि विस्तारासाठी विशेष तज्ज्ञ म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. तसेच साहेब स्वतः रासायनिक अभियंता असून बिझनोव्हेटर आणि उद्योगमशालन या उद्योग आणि उद्योजकता मार्गदर्शक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. तसेच SS केमटेक हे संस्थापक भागीदार सुद्धा आहेत. ही संस्था गेली 32 वर्ष रासायनिक उत्पादने व संबंधित प्रकल्प सल्लागार आणि बिगर अभियांत्रिकी मार्केट रिसर्च सेंटर म्हणून काम सुद्धा करीत आहेत. साहेबांनी कला उद्योगांसाठी एक विपणन म्हणजे मार्केटिंग प्लॅटफॉर्म सुद्धा एक विकसित केलेला आहे, ज्याला डेला ऑर्केस्ट्रा असे सुद्धा म्हणतात. तसेच साहेब बिझनोव्हेटर्स उद्योजकता विकास फाउंडेशनचे आणि SS कन्सल्टन्स या काही कंपन्यांचे ते संस्थापक सुद्धा आहेत. रानडे साहेब सुपर उद्योजक मार्गदर्शन म्हणून सुद्धा ओळखले जातात. लोकांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय आणि सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य सुद्धा केलेले आहे. या उद्योजकांना शीर्षस्थानी पोहोचण्यापर्यंत साहेब त्यांना कायम मार्गदर्शन करत असतात. अनेक यशस्वी उद्योजक आणि उद्योग घडवण्याचा त्यांचा खूप मोठा दांडगा अनुभव आहे. ते खरा हाडाचा उद्योजक असल्याने प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे म्हणता येईल काहीतरी असावे किंवा यशस्वी असा स्वतःचा उद्योग असावा आणि त्यासाठी आपण त्यांना मदत करावी असे रानडे साहेब यांचे ध्येयवादी स्वप्न सुद्धा आहे. हेच तत्व आत्मसात करून घेत साहेबांनी आतापर्यंत 22,000 वर संभाव्य उद्योजकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे. या व्यतिरिक्त आपल्या सक्रिय 31 वर्षाच्या अनुभवात साहेबांनी 5,000हून अधिक उत्पादन आधारित बाजार संशोधन अभ्यास आणि तंत्रज्ञान व्यावसायिक प्रकल्प अभ्यास प्रबंध असे प्रोजेक्ट रिपोर्ट स्वतः कार्यान्वित सुद्धा केलेले आहे. साहेबांची कौशल्य
सांगायची म्हणजे थोडक्यात सांगायची म्हणजे संशोधन तज्ज्ञ ते आहेत, टेक्नो कमर्शियल अभ्यासात ते तज्ज्ञ सुद्धा आहेत, केमिकल प्रोजेक्टर सल्लागार म्हणून ते सुद्धा काम पाहतात, मार्गदर्शक आणि प्रेरक वक्ता म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. साहेब एक जाणकार तज्ज्ञ सल्लागार आणि निष्णात प्रेरक वक्ते सुद्धा आहेत. उद्योजकीय विकास, स्टार्टअप मॅनेजमेंट, विपणन आणि व्यवसाय वृद्धी तसेच उद्यमशीलता आणि मानसिकता बदल इत्यादी उद्योग वृद्धी संबंधित विषयांवर साहेबांच्या विविध कार्यशाळा, व्याख्याने, भाषणे सुद्धा प्रसिद्ध आहेत. ते भारतीय युवा शक्तीचे ट्रस्टचे शिवाजीनगर पुणे मर्चंट चॅप्टरचे चेअरमन पर्सनही आहेत. ही संस्था उद्योगांना विनाकारण भांडवल सुद्धा उपलब्ध करून देते. असे ह्या साहेबांचा आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. तर परिचय करून देण्याचं जी काही माझ्यावर जबाबदारी होती ती मी दिली. तर पुढील याच्यासाठी मी सविडके साहेबांना विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळावी. धन्यवाद मयूरजी. सर्वात महत्त्वाचं आहे रानडे साहेबांना आमंत्रित करण्यामागचं कारण की दिशा न सापडणे. कोणाला जे तरुण लोक आहेत, जे शिक्षण घेतात, ज्यांना नोकरी मिळत नाही, व्यवसाय काय करावा माहिती नाही, तो पुढं कसा करायला पाहिजे, आपल्या अवतारी समाज NTP या समाजाला राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर गव्हर्नमेंट कशा पद्धतीने मदत देते याचा आपल्याला माहिती म्हणजे अनुभव हे नाही आहे, जास्त अभ्यास नाही आहे. तर संपूर्ण मार्गदर्शन आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मी श्री रानडे सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आपले मार्गदर्शनपर भाष्य सांगावे. धन्यवाद सर. मला तुमच्यासारखं बोलता येत नाही, मी तुम्हाला विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या कडकडाट त्यांचं स्वागत झालं पाहिजे. व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी आणि खूप वेळ प्रतीक्षा करत तुम्ही मी काय बोलणार आहे कुतूहलाने थांबलेला आहे. माझा आवाज येतोय का शेवटपर्यंत? आवाज येतोय शेवटपर्यंत? थोडं ओरडल्याशिवाय मला कळणार नाही. आवाज येतोय का? गुड. मी जेव्हा भाषणाला जातो ना कुठे, वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आता कदाचित सर जवळजवळ 2.5 वर्षांनी एवढी गर्दी आपण पहिल्यांदा पाहतो. मला आठवत आहे 26 जानेवारी 2020ला मी एक भाषण दिलं होतं. गमतीची योगायोगाची गंमत अशी आहे की तोही एक मोठा आश्रम होता आणि मी उद्योजकतेवर बोलणारा किंवा माणसांनी ग्रोथ कशी आणावी, कसं मोठं व्हावं याच्यावर बोलणारा मी कुठेतरी एका पूर्ण आध्यात्मिक कार्यक्रमात जातो आणि स्पिरिच्युअलिटी आणि लक्ष्मी म्हणजे तुमचं अध्यात्म आणि लक्ष्मी यांची सांगड कशी घालायची याच्यावर मी बोललो. आणि त्यावेळेला तुम्हाला गंमत सांगतो, ते भाषण जवळजवळ 5 भाषात मी बोलत असताना तिथल्या तिथे ट्रान्सलेट होत होतं. हिंदी, तेलुगू, कन्नड, तामिळ आणि इंग्लिश अशा 5 भाषात मी बोललो की समोरचा माणूस स्टेजवरचा दुसऱ्या भाषेत ते सांगत होता. मला मित्रांनो त्याच्यानंतर असं कळलं की आपली जी लँग्वेज असते ना, आपण जी भाषा आहे, ज्या भाषेतनं आपण बोलतो ते एक साधन आहे. आणि त्यातनं आपण जेव्हा बोलतो आपण खरं काय करतो तर आपण स्वतःला समोरच्यापर्यंत पोचवत असतो. म्हणजे आता बघा, मगाशी गर्दी होती, मी ऑब्झर्व करत होतो. माझ्या डोक्यात असं विचार आला की फक्त भगिनींनाच का सांगितलं गेलं खालती बसा म्हणून. माझ्या मनात असा विचार आला की फक्त भगिनींनाच का सांगितलं गेलं. पण कदाचित सगळ्यात ऍडजस्ट करणाऱ्या त्या असतील, सगळीकडे सांभाळून घेणाऱ्या त्या असतील म्हणून सांगितलं गेलं. आणि मी सर्वप्रथम म्हणजे माझं भाषण चालू व्हायच्या आधी सुद्धा सगळ्यांना अशी विनंती करेन की ह्या ज्या सगळ्या जणी पुढे स्वतःहून बसल्या त्यांच्यासाठी एक जोरदार आभार प्रदर्शनाच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. या टाळ्या एवढ्या छोट्या नकोत, या टाळ्या अशा पाहिजेत की तुम्ही डायलर टोन लावला ना तरी त्या टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. जास्तीत जास्त टाळ्या वाजवा.
आणि जेव्हा आपण सगळे असं एकत्र येतो ना तेव्हा समाज घडतो. मला आता ओतारी समाजाची साहेबांनी ओळख करून दिली. एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल पण मुद्दामून सांगतो. दुसरी गोष्ट, माझं भाषण संपवायच्या आधी मला 5 मिनिटं सांगा की आता थांब. हा म्हणजे मी थांबेन, कारण मी घड्याळ काही ठेवलेलं नाही समोर. मी माझे खूप जवळचे मोठे इतिहास संशोधक आहेत, त्यांना मी सकाळी फोन केला. म्हटलं मला ओतारी समाजाबद्दल माहिती द्या. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यांना मला एवढी माहिती नाही आहे. आत्तापर्यंत समाजाबद्दल फक्त एक पुस्तक लिहिलं गेलं आहे. त्याच्या पलीकडेच त्या समाजाबद्दल माहिती जास्ती अवेलेबल कुठेही नाही. आपला लेख मी पाहिला होता सर, वांद्रे सरांचा लेख होता, पण त्याच्या पलीकडे जी माहिती अपेक्षित आहे की ह्या समाजाचा उगम कधी झाला, कदाचित आपल्याला माहिती असेल पण मला जे कळलं ते मी शेअर करतो. हा समाज कसा तयार झाला, मग हा समाज 12 बलुतेदारातला आहे का, मग त्याला भटकी समाज, भटकी जात का म्हटलं जातं. मग आपण एंटीज मध्ये येतो बरोबर. हां, ह्याच्यात का आपण येतो, मग आपण घडले कसे आहोत, आपण इथपर्यंत कसे आलो, मग आपण त्याचा फायदा घेतो का घेत नाही, या सगळ्याचा जेव्हा मी विचार करायला लागलो, बघायला लागलो. मला वाटतं सतीश महाडिकडे सगळ्यांनी तुम्ही बोलवल्यानंतर मध्ये 10 दिवसाची वेळ होती आणि माझी अशी वृत्ती आहे की जवळजवळ 5,000 प्रोजेक्ट्स वेगवेगळे केले. भारताच्या निर्यात क्षमतेवर आम्ही काम केलं आहे आणि तुम्हाला अभिमान वाटेल, आपण सगळे पुण्याचे आहोत, पण भारतातला असा एकही तालुका नाही की जिथे आम्ही जाऊन काम, आमच्या लोकांनी जाऊन काम नाही केलं. भारतातलं असं एकही शहर नाही की जिथे जाऊन आम्ही बाजारपेठ काय आहे तिथे लोकांना वेगवेगळ्या बाजारपेठा उघडून दिल्या नाही आहेत, असं झालं नाही आहे. आणि म्हणून आमचा एक प्रयत्न असा असतो की एक विषय आला की कलासत्ता आहे, ओतारी समाज कलासत्ता आहे. पण माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होती की हा समाजाचं मूळ आहे कुठे. ज्या समाजाकडे मी जातोय, मला काहीतरी त्यांच्याबरोबर करायची इच्छा आहे, हा घडला कुठे समाज, कसा पुढे आला. आणि जेव्हा मी सगळ्यांशी बोलायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे बऱ्याच जणांना माहितीच नाहीये की आपलं मूळ कुठनं येतं, आपण येतो कुठनं. भारतातल्या बऱ्याच समाजांची, बऱ्याच लोकांची आज ही अडचण आहे की त्यांना सांगणारे असं कोणी राहिलं नाही की आम्ही आलो कुठनं. माझ्या बाबतीत सुद्धा असं झालं. जेव्हा शोधत शोधत मी माझ्या 35 पिढ्या मागे गेलो तेव्हा मला लक्षात आलं मी कुठनं आलो आणि आम्ही काय केलंय. मला तुम्हाला एक फार अभिमानाने सांगायचंय तुमच्या समाजाबद्दल. तुमचा समाज बलुतेदारीत येत नाही. काय येत नाही माहितीये? कारण या समाजाला सर्वात वरचं स्थान दिलं गेलं महाभारत काळाच्या आधीपासनं. म्हणजे शुक असतील, हुण असतील, म्हणजे आधीच्या सुद्धा कित्येक 7-8 हजार वर्षापूर्वीची जे राज्यशाही होती तिथे सर्वात वरचं स्थान या समाजाला दिलं गेलं. म्हणून हा समाज बलुतेदारीत आला नाही. बरं, हा समाज उत्पन्न कुठनं झाला, हा समाज निर्माण कसा झाला. म्हणून माझे एक जे गुरुतुल्य एक जण बंधू आहेत त्यांना मी विचारलं, त्यांचा खूप मोठा नाथपंथाचा अनुभव आहे. त्यांना मी म्हटलं की काका मला सांगा की कुठनं हा निर्माण कुठनं झाला. तर त्यांनी मला असं सांगितलं की जेव्हा कालिका मातेनी जेव्हा त्या प्रचंड उग्र स्वरूपात होत्या आणि जेव्हा भगवान शंकर उभे राहिले आणि शेवटी त्यांनी म्हणजे आल्याने म्हणाले माझ्या छातीवर पाय ठेव आणि मग त्या शांत झाल्या. आपल्याला हे ऐकून माहिती असेल. तेव्हा त्यांना शांत करण्यामध्ये तिथे जी काही लोक होती ज्यांनी सांगितलं की माते तू शांत हो नाही तर जगाचा ऱ्हास होणार आहे. आणि तिथनं त्यांच्या जिभेतनं जी जीभ बाहेर आलेली दिसते कालिका मातेची, ती जिभा जेव्हा बाहेर आली त्यांची आणि ते जेव्हा शांत होतं ना, उग्र रूप होतं, जिव्हा बाहेर आली आणि शांत व्हायला लागल्या त्या, तेव्हा ते जिव्हा बाहेर आल्यानंतर जे लोक निर्माण झाले ती ओतारी कम्युनिटी. आणि त्यांचा उगम हा इतका ओरिजिनल, ज्याला आपण म्हणतो की जास्तीत जास्त मागची संस्कृती आपल्याला कुठली माहिती आहे तर आपण मोहनजोदडोपर्यंत जातो, हडप्पापर्यंत जातो. मी मग त्या काकांना विचारलं, जोशी म्हणून आहे, त्यांना विचारलं की मला काका सांगा की मग आणखीन किती मागे जाऊ, मी मला बोलायचं असेल त्यांच्याबद्दल. तर ते म्हणाले हे कदाचित जसजसं सिव्हिलायझेशन डेव्हलप होत गेलं, जसजसे वेगवेगळ्या राज्य पद्धती डेव्हलप होत गेल्या, वेगवेगळ्या सिव्हिलायझेशन निर्माण होती की ज्याच्यात माणसं वस्त्या करायला लागली, तेव्हा जे काही पहिले उद्योग, मी मुद्दा म्हणून उद्योग हा शब्द वापरतो, पहिले जे काही उद्योग सुरू झाले शेतीनंतरचे
त्या उद्योगांमधला प्राथमिक स्वरूपाचा पहिला उद्योग हा तुमचा उद्योग होता. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या समाजाला 10-15 कदाचित 15,000 वर्षापूर्वीचं अधिष्ठान आहे ते लोक तुम्ही आहात. आणि हा प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. ते कुठेही जर आपण असं समजत असाल की आम्ही कुठनं आलो, आम्ही ह्याच्यातला फायदा घेत नाही. मला तुमच्यातले खूप लोक सर भेटले जे असं म्हणतात की आम्ही कुठलाच फायदा घेतला नाही, आम्ही कुठल्याच गव्हर्नमेंट स्कीम्सचा फायदा घेतला नाही. तर आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही गव्हर्नमेंट स्कीम्सचा फायदा का नाही घेतला, तुम्ही तो घ्यायला पाहिजे, तुमच्यासाठी त्या स्कीम्स आहेत. मग मला तुमच्यातलं 1-2 जण ज्यांच्याशी मी संवाद साधला ते असं म्हणाले, पण आम्ही घेऊन आम्हाला फायदा काय आहे. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं, मला बोलवा, मी तुम्हाला सांगतो नक्की फायदा काय आहे. आणि तो दिवस आज आला, लवकर आला. दुसरी गोष्ट, मी स्वतः देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि एका गोष्टीवर निश्चित माझा विश्वास आहे की तुम्ही जर मनापासून एखादी गोष्ट केली तर ती निश्चित होते. काल संध्याकाळी 5:30 वाजता जेव्हा या कार्यक्रमाचं फायनल नियोजन करायला तुमच्याकडे सतीश महाडिक माझ्याकडे आले, तेव्हा भरपूर धो पाऊस पडायला सुरुवात झाली. प्रचंड पाऊस पडत होता आणि मी त्या दादांना म्हटलं की अहो तुम्ही म्हणताय पण तिथे वरती पत्रे आहेत का मांडवाला. ते म्हणाले नाही आहेत पत्रे. म्हटलं मग तुम्ही काय करणार की जर का पाऊस आला तर तुमचे 1,000-500 लोक बसणार कुठे. ते म्हणाले आमचं काही तसं नियोजन नाही आहे, कार्यकारिणी विचार करते. आज सकाळी मी 6:30ला उठल्यानंतर पहिल्यांदा एक IBMचा वेदर कंट्रोलर असतो त्याचा ॲप आहे ते पाहिलं आणि त्याच्यात मला गमतीची गोष्ट अशी दिसली की पुण्याच्या आजूबाजूला कुठेही ढगच नव्हते सकाळी. मग मी दुपारी परत 12:30 वाजता पाहिलं, तेव्हा सुद्धा एकही ढग ॲडव्हान्स नव्हता. काल जिथे सापेक्ष आर्द्रता 67% दाखवत होते तिथे सापेक्ष आर्द्रता 17% आली होती. तुमचा विश्वास असो नाही तर नसो, याला तुम्ही दैवी म्हणा किंवा काही म्हणा, पण जेव्हा सगळेजण एकत्र येतात ना तेव्हा हे होऊ शकतं. तुम्ही पाऊस सुद्धा थांबवलाय. अतिशयोक्ती नाहीये ह्याच्यात. काल जेव्हा खूप पाऊस पडणार ही लक्षणं होती तेव्हा आजचा मी कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका मी फेसबुकवर टाकली नाही, मुद्दामून नाही टाकली, कारण जर का झाला नाही कार्यक्रम तर काय ही शंका माझ्या मनामध्ये होती. पण निश्चित तुम्ही जर सगळे एकत्र आलात तर तुम्ही पाऊस थांबवू शकता, हे प्लीज विसरू नका. कारण इथनं पुढे मी जे सांगणार आहे, मी ज्या गोष्टींचा उहापोह करणार आहे, माझं बोलणं थांबवायच्या आधी 5 मिनिटं सांगायचं आहे, नाही तर मी काय असं 30 तास बोलत बसेन. तर तुम्हाला एक गोष्ट मला निश्चित सांगायची आहे, मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. मला नेहमी असं वाटतं की फक्त वत्त्याने एकट्याने बोलू नये. म्हणजे मी सगळ्यांना सांगेन तुम्हाला पण की तुम्ही एकटे बोलत राहू नका, समोरच्यांना घ्या तुमच्याबरोबर. जेव्हा समोरचा माणूस तुमच्याबरोबर येतो तेव्हा तो तुमच्या मागे मागे येत असतो, तुम्ही नसलात तरी. हे कायम लक्षात ठेवा. आणि आज आपल्या समाजाला, भारतीय समाजाला कुठलाही असो, प्रचंड गोष्टीची जी नितांत गरज आहे ती अशी आहे, हे कुठलंही राजकीय वाक्य नाही आहे, पण खरंच गरज अशी आहे की सगळ्यांनी एकत्र आल्याशिवाय काहीही काम होणार नाही. आज जी एकी दिसली ना की माझ्या भगिनी काही पुढे येऊन बसल्या, आज फक्त लिटरली मागे बरीच कमी माणसं उभी आहेत. या आलेल्या पाहुण्याचं आदरातिथ्य कसं करावं हे फक्त भारतात होऊ शकतं. हे पुण्यासारखं अत्यंत कर्मठ गावात सुद्धा हे होऊ शकतं, हे खूप चांगली गोष्ट आहे. मला सांगायचा मुद्दा असा आहे की इथनं पुढचा तुमचा जो प्रवास आहे, त्या प्रवासाला सहकार्य करायला अनेक जण आहेत, पण तुमच्याकडनं नुसतं पुढाकार नकोय, पण तुमच्याकडनं जर सगळे लोक एकत्र येऊन काही करू इच्छित असले तरच गोष्टी होतील. तुमची इच्छा अशी आहे का की तुम्ही सगळे एकत्र येऊन काम करू शकता, याच्यावर तुमचा विश्वास आहे का? तुमचा जो हो मला कन्व्हिन्स करणारा आला तर मी पुढे स्कीम्स सांगणार आहे, नाही तर नाही सांगणार आहे. मी 3दा विचारणार आहे, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही एकत्र येऊन खरंच चांगलं काम करू शकता? तुम्ही एकत्र येऊन खरंच काम करायला तयार आहात का? आणि त्या कामातनं तुम्ही खूप यशस्वी झालात आणि पुढची तुमची अशी बैठक एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये घ्यायला तुम्ही तयार आहात का? नाही आला हो एवढा मोठा. मी नेहमी जेव्हा मुलांना तयार करतो, आतापर्यंत त्यांनी सांगितलं मी 22,000 मुलांना तयार केलं. आणि आनंदाची गोष्ट अशी की सगळी 22,000 मुलं जी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या 32 वर्षात शिकली माझ्याकडनं उद्योग कसा करायचा, त्यांचे सगळ्यांचे उद्योग चालू आहेत. त्यातले कित्येक जण हे 2600 काही जण 2600 करोडपर्यंत पोहोचले.
50-60 करोड पर्यंत पोहोचले, 200 करोड पर्यंत पोहोचायचा प्रयत्न असतो. आणि गमतीची गोष्ट म्हणजे माझ्याकडे शिकलेल्या जवळपास 15 ते 20% लोकांच्याकडे स्वतःची मर्सिडीज आहे, स्वतः पहिल्यांदा खरेदी केलेली. त्यामुळे प्रत्येकाला मी एक सांगतो की स्वप्न एकच ठेवा की तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना, मग ठीक आहे मर्सिडीज घ्यायचा विचार करा. तुम्हाला जे अशक्य वाटतंय, जे होणं शक्य नाही वाटतं, त्याचा तुम्ही कुठेतरी स्वप्नामध्ये कन्वर्जन करा. ते एक स्वप्न ठेवा, ते ध्येय ठेवा. मग मला एकाने विचारलं होतं, मला असं वाटतं माझ्याकडे 2 विमानं असावेत. म्हटलं घ्या विमानं, अवघड नाही आहे विमानं घ्यायला. मी खरंच सांगतो, नंतर काही दिवसांनी मला असे एक क्लायंट भेटले की ज्यांनी खरंच 2 विमानं घेतली. त्यांनी मी मीटिंगमध्ये असताना माझ्यासमोर विमानाचं एक कोटेशन ठेवलं की माझ्या विमानाचं एवढं मला पैसे द्यायचे. मी म्हटलं त्यातले सगळे नटबोल्टचा खर्च पण मला माहिती नाही, मी कोटेशनचं काय सांगणार आहे. पण आज त्या माणसाची 2 विमानं आहेत. हे तुमच्या बाबतीत पण होऊ दे. माझी अशी अपेक्षा आणि सदिच्छा आहे की तुमच्या कम्युनिटीतनं इथल्यापैकी कोणतरी पहिलं विमान देणारा तयार होऊ दे. अवघड वाटतं ना या गोष्टी बोलतोय. हे अवघड का वाटतं मित्रांनो आणि मैत्रिणींनो? हे अशासाठी अवघड वाटतं की आपण आपल्या मनातली भीती कधीच काढायला तयार नसतो. आपण प्रत्येक जण कुठेतरी प्रचंड घाबरतो. आणि कशाला घाबरतो? तर अशा गोष्टीला घाबरतो की जी गोष्ट कदाचित होणारच नाहीये. बरेचदा मी असं पाहतो की लोक एकत्र येतात, बसतात आणि काहीतरी करायचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना अशी भीती वाटते की हे झालं नाही तर. बरोबर आहे? कुठलीही गोष्ट करताना पहिल्यांदा तुम्ही असा विचार करता की समजा हे झालं नाही तर मग काय होणार? तुम्ही असा विचार कधी केलाय का की ही गोष्ट झाल्यानंतर मी कुठे असेल, माझं काय होईल? सिनेमा पाहता की नाही? आता चांगले चांगले सिनेमे आहेत, पाहिले असतील सगळ्यांनी. आपण सिनेमा असं स्वतःच्या आयुष्याचा पाहिलाय का? स्वतःचा एक चित्रपट आपण पाहिलाय का? तुमच्याकडे किती जणांनी स्वतःचा सिनेमा पाहिलाय? डोळे मिटल्यानंतर समोर स्वतःचा सिनेमा लागतो. स्वतः आपण कुठे दिसतो? स्वतःच्या कारमध्ये बसलोय दिसतं, स्वतःच्या मोठ्या बंगल्यात बसलोय असं दिसतं, स्वतःची मोठी फॅक्टरी आहे असं दिसतं. असं किती जण आहेत? हात वर करा. समोरचे सगळे हात वर येत नाही. आणि हीच दुर्दैवाची गोष्ट. अनफॉर्च्युनेटली जे हात येतात ना वर, ते मागणं येतात, पुढनं एकही हात दिसत नाही. बऱ्याच सभांमधून होतं, बऱ्याच ठिकाणून होतं. तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना मित्रांनो? ते मित्र म्हणतो म्हणजे तुम्ही सगळे आले त्याच्यामध्ये. मोठं व्हायचं आहे ना? मी ना बंधू भगिनी म्हणतो, सगळ्याच आया बहिणी भाऊ सगळे असतात, पण त्यापेक्षा सुद्धा मला ज्ञानेश्वरांचं एक वाक्य आहे, मैत्र जीवाचे. ते मला खूप आवडतं. तेव्हा सगळेजण आपण मैत्र होतो असे समजतो आणि त्या दृष्टीने मी मित्र हा शब्द वापरतो. तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना? मला हो द्या ना. झोप आले का? हो, झोप आले. तुम्हाला सगळ्यांना मोठं व्हायचं आहे का? खरंच मोठं व्हायचं आहे? गुड. मग मी आता तुम्हाला 3 गोष्टी अशा सांगणार आहे की त्या तुम्ही फॉलो करा. त्याच्यानंतर मी स्कीम्सबद्दल बोलेन आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी काहीतरी एक भेट आणली आहे. ती कुठली भेट आहे त्याच्याबद्दल बोलेन आणि मी थांबेन. मी मगाशी म्हटलं तसं आपण खूप घाबरतो. एखादी गोष्ट करताना आपण खूप घाबरतो. होतं का असं बरेचदा? पहिल्यांदा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करायला जाता तेव्हा तुम्ही घाबरता, असं अनेकदा होतं. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटेल तेव्हा असा विचार करा की मला या गोष्टीची भीती काही वाटत नाही आणि मी त्या भीतीवर जर का विजय मिळवणार आहे असा विचार तुम्ही मनात चालू केला. कुठलीही गोष्ट असेल, समजा घरात तुम्हाला उद्या 10 लाख रुपये हवेत किंवा तुम्हाला नवं घर बांधायचं किंवा तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे, काही जरी असेल तरी तुम्ही जर आत्म असा विचार केला की नाही मी याला घाबरत नाही आहे, मी हे करणार आहे, तर फरक खूप पडतो. तुमचं आतलं जे मन आहे ते तुम्हाला सपोर्ट करायला तयार होतं आणि शेवटी तुम्ही ती गोष्ट केल्याशिवाय राहत नाही. असं बऱ्याच ठिकाणी दिसतं. दुसरी गोष्ट, तुम्हाला आय लव्ह यू हे शब्द माहिती आहेत ना? आय लव्ह यू हे शब्द माहिती आहेत? कोण कोण म्हणाला हा शब्द? असं कोणी कोणी म्हटलंय?
अजून 2-3 तास आधी म्हणायचं आहे बऱ्याच लोकांना, पण निदान आत्तापर्यंत कोण म्हणाला? बरं, आता माझा दुसरा प्रश्न आहे, असं स्वतःला म्हटलंय का तुम्ही कधी आरशासमोर उभं राहून? किती जण असे आहेत त्यांनी आरशासमोर उभं राहून स्वतःला असं म्हटलंय की आय लव्ह यू? अशा लोकांसाठी एकदा टाळ्या झालं पाहिजे. करून बघा, एक छोटा प्रयोग करू का? हा, तुमच्या परवानगीने. फोन आहे तुमच्याकडे? सगळ्यांकडे फोन आहे? फोन काढा, हातात घ्या आणि सेल्फी मोडवर टाका. आपण पण केलं तरी चालेल. सगळ्यांनी करा, कशी गंमत येते बघा. टाकला का? शेवटी टाकला? माझा आवाज शेवटपर्यंत येतोय ना? टाकला का सेल्फी मोडवर? आज कोण, स्वतः कोण समोर ठेवा आणि कोण दिसतंय बघा त्याच्यात. बघा कोण दिसतंय. हा, तुम्ही म्हणता कोण नाही, तुम्ही स्वतः असते. तुम्ही स्वतः दिसताय ना? आता एक सुंदर फ्लाइंग किस हा त्या आतल्या त्या समोरच्या माणसाला द्या, फोन मधल्या, मनातल्या मनात देऊन तर बघा. बघा, करून बघा. कधीच केलं नाही बऱ्याच जणांनी. आणि जर का मोबाईल फोन्स नसतील ना तर क्षणभर डोळे मिटा आणि तो जो आतला आहे ना त्याला एक सुंदर फ्लाइंग किस द्या आणि एक घट्ट मिठी मारा. हे केलं ना की तुम्हाला दिसेल तो देव आहे ना तो तुमच्याच आत आहे. अँड दॅट्स क्रिएटिव्हिटी. आणि हे भाग्य फक्त भारतीयांनाच लाभलं. होतं कसं मित्रांनो, आपल्याला कोणी हे सांगतच नाही. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स खूप आहेत, पण गव्हर्नमेंटच्या स्कीम्समध्ये पाऊल टाकताना आपण प्रचंड घाबरतो. समोर असलेल्या सर्वात, माफ करा शब्द वापरतो मी, की ज्यांना डिसिजन मेकिंगची अगदी चांगलं, त्यांच्याकडची निर्णय क्षमता खूप कमी आहे अशा माणसासमोर आपण जातो आणि म्हणतो साहेब माझं हे काम करायला का? बरोबर. दुसरी गोष्ट अशी होते की हे सगळं करत असताना आपण स्वतः कधीही आपल्याला काय हवंय त्याचा अभ्यास केलेला नसतो. आणि त्याच्यानंतर आपण समोर जातो आणि असं बघा, कित्येकांचा अनुभव असा असेल, त्यांना काहीच विचारत नाही आपण आणि तसेच परत येतो आणि आपण असं म्हणतो त्या साहेबांनी मदत केली नाही. तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या तर धक्का बसेल की आत्ता मगाशी बोलताना कोणतरी असं म्हणालं की आमचे उद्योग चालू नाही आहेत, उद्योग आता बंद आहे, उद्योगाला भांडवल हवं आहे. आता जेव्हा ह्या गोष्टींचा विचार झाला आणि जेव्हा मी बोलायला लागलो आणि जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तुमच्यापैकी कोणीही गव्हर्नमेंट ऑफिसरला माझी जी अनुसूचित किंवा भटकी विमुक्त जमात आहे त्यांच्यासाठी काय मला बेनिफिट्स आहेत ते सांगा असं विचारलं का? कधीच विचारलं नसेल. जवळपास तुमच्या उद्योगामध्ये किंवा तुम्ही जे काय करताय तिथे 90 ते 95% सहाय्य तुम्हाला हे सरकारकडनं मिळू शकतं. याची तुम्हाला कल्पना आहे का? हे असं सहाय्य तुम्हाला मिळू शकतं. त्याच्याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की तुम्ही जर का गव्हर्नमेंट सगळे एकत्र येऊन काही जर युनिट उभं करायचा विचार केला, ज्याला आम्ही क्लस्टर असं म्हणतो, किंवा असा उद्योग समूह जर एकत्र आणून करायचा विचार केला तर जवळजवळ तुम्हाला ती फॅसिलिटी उभी करायला 90 आणि काही ठिकाणी अनुदान 100% मिळू शकतं. ते प्रॅक्टिकली तुम्हाला काही पैसा स्वतःचा घालायला लागत नाही. दुसरी गोष्ट, अनेक अशा संस्था आज आहेत की ज्या संस्था तुम्हाला मदत करायला उभ्या आहेत. वाईट एका गोष्टीचं वाटतं की आपल्यापैकी कोणीही तिथे येत नाही आणि असं म्हणत नाही की आम्हाला मदत करा, आम्हाला मदत हवी. आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही पुलाच्या पलीकडे राहतो, एक पुलाच्या इकडे राहतं आणि एक पुलाच्या पलीकडे राहतं असं आपण म्हणतो. आज भांडवला पलीकडे काही अडचण आहे का? आणि भांडवला पलीकडे जर काही अडचण असेल तर तुम्ही मला जेव्हा भेटाल तेव्हा ती अडचण लिटरली 15 मिनिटात आपण सोडवू शकतो. सांगायचा मुद्दा असा आहे की तुमच्याकडनं कुठेतरी पुढाकार आल्याशिवाय पूर्ण काही होणार नाही.
तेच शैक्षणिक शिष्यवृत्त्यांच्या बाबतीत किंवा अगदी तुम्हाला पुढे जाऊन एस्टॅब्लिश व्हायचं असेल तरी सुद्धा त्याच गोष्टी दिसतात. तुमच्यातलं कोणीही पुढे येऊन जर प्रयत्न करेल की आम्हाला ही गोष्ट करायची आहे, तर या माध्यमातून मला सगळ्यांना सांगायला आवडेल की तुम्ही ती गोष्ट फक्त ठरवा काय करायची आहे. तुमच्या रिप्रेझेंटेटिव्ह थ्रू मला भेटा आणि तुमची ती गोष्ट कशी होईल हे मी तुम्हाला पूर्णपणे मदत करून ती गोष्ट करून देईन. जेव्हा एक अप्रोचचा एखाद्या ठिकाणी जायचा अडचण जर येत असेल तर माझी व्यासपीठ आहे, माझे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते वापरा. तुम्हाला कुठलीही अडचण कशी येते हे आपण पाहू. माझं 100% आश्वासन आहे. फक्त तुमच्याकडनं थोडासा पुढाकार येऊ दे. आमचा उद्योगशाळा नावाचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आम्ही 1000 दिवस उद्योजकांना मार्गदर्शन करतो, ज्याच्यातनं आत्तापर्यंत जवळजवळ गेल्या 16 सालापासून 250 ते 300 उद्योजक उभे राहिलेले आहेत. मला असं म्हणायचं आहे की जर का तुम्हाला कुणालाही तुमचा मुलगा असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला उद्योग करायचा आहे तर कधीही आमच्या उद्योगशाळेच्या मीटिंगला या. त्याला काही चार्जेस पडत नाही. तिथनं तुमचा उद्योग उभारण्यापर्यंतची जबाबदारी आमची. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट ज्याच्यासाठी मी म्हटलं मी तुम्हाला काहीतरी भेट देणार आहे त्याच्याबद्दल बोलतो. आजचं युग जे आहे ते सगळं ऑनलाईन युग आहे, बरोबर आहे. आज तुम्ही संपूर्ण ऑनलाईन बाजारपेठ पाहता. तुम्ही पाहाल ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे. माझा एक मित्र आहे डॉक्टर सचिन पेटकर जे इथे आलेले आहेत. सचिन पेटकरांनी फक्त भारतीयांसाठी एक असाच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारखा प्लॅटफॉर्म त्याच्यापेक्षा चांगला, कारण त्याला ते मार्केट प्लेस म्हणतात, असा प्लॅटफॉर्म डेव्हलप केला आहे. डिगिन नावाचा तो प्लॅटफॉर्म आहे. आणि मी जे म्हटलं की मला तुम्हाला काहीतरी भेट द्यायची आहे त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की तुमच्यापैकी कुणाचाही जर प्रॉडक्ट असेल, जो प्रॉडक्ट डिगिनवर आणायचा असेल तर तुमचे सतीश महाडिक, सतीश उभा राहत असतो, तुमचे सतीश महाडिक जे आहेत, सतीश महाडिकनं फक्त तुमचा प्रॉडक्ट सांगा, तशा पद्धतीने तो तिथे आणायचा आणि एकही रुपया कॉस्ट न करता कसा प्रॉडक्ट मार्केट करायचा. मी बोलतो ते खूप मोठं आहे. तुम्ही जर अमेझॉन वगैरेवर गेलात तर 35% द्यायला लागतात तुम्हाला. इथे तुम्हाला काहीही पैसे न देता त्या मार्केट प्लेसमध्ये तुमचा प्रॉडक्ट लॉन्च होईल. ती मार्केट प्लेस चालू आहे. प्रत्येकाच्या लॅपटॉपवर, मोबाईलवर तुमचा प्रॉडक्ट दुसऱ्या क्षणी दिसायला लागेल. त्याला कुठलीही कॉस्ट यायची नाही. संपूर्ण सपोर्ट डिगिनकडनं मिळेल. तुम्ही फक्त सतीशला कॉन्टॅक्ट करा. सतीश आमच्यापर्यंत आणेल. तुमच्या परवानगीने हे सांगतो. त्याच्यानंतर माझा एक जेन्युइन, कंटाळला असेल कदाचित, पण माझा एक दुसरा जेन्युइन प्रश्न आहे की तुम्ही सगळे ओतारी कम्युनिटीत नाही तर तुमच्याकडे कास्टिंग होतं, त्याला आम्ही म्हणतो फाउंड्रीज आहेत तुमच्याकडे. मला असं विचारायचं आहे की तुमच्यापैकी किती लोकांकडे जुने मोल्ड्स आहेत जे तुमच्या घरामध्ये आहेत. इंडस्ट्री बंद झाली असेल पण मोल्ड आहेत ज्याच्यातनं मूर्ती केल्या जायच्या, ज्याच्यातनं कदाचित भाले केले जायचे, तोफा केल्या जायच्या, अनेक वस्तू वेगवेगळ्या केल्या जायच्या. असे किती लोक आहेत की ज्यांच्याकडे अशा मोल्ड्स घरामध्ये मिळतील? असे असू शकतील का? आहेत का? जर का असे लोक असतील तर मी एक दुसरी गोष्ट करतोय की तुमच्याकडेचा जो मोल्ड असेल त्या मोल्डमधनं आपण जी मूर्ती होते ती मूर्ती करून पाहू. त्याच्यासाठी फॅसिलिटी आम्ही उभी करतो. पायलट बेसिसवरती मूर्ती उभी करू. वस्तू असेल, टाक असेल, काहीही असेल, कारण ह्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि नॅशनल मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे. अशा गोष्टी मिळत नाहीत. आज याची म्युझियम्स उभी राहतात. तुम्ही त्या मूर्तीचा साचा आणा, तो साचा तयार करा. माझे जवळपास काही 1 लाख ते 1.5 लाख कॉन्टॅक्ट्स आहेत ज्यांच्या इंडस्ट्रीज आहेत. अशांकडे मुद्दामून भट्टी तयार करून, फर्नेस तयार करून ती मूर्ती तुम्ही तयार करून पहा. त्याला जो खर्च येणार आहे त्याचा आपण विचार करू. तुम्हाला काही खर्च पडणार नाही हे आपण पाहू. आणि ती गोष्ट मार्केटमध्ये आणायला माझं 100% सहकार्य असेल. देशातल्या वेगवेगळ्या लेवलवर, वेगवेगळ्या परदेशातल्या लेवलवर हे प्रोडक्ट्स नेता येतील. जर तुम्ही पुढे आलात तर जवळपास 4.5-5 लाख दुकानांच्या काउंटर्सवर हे प्रॉडक्ट्स ठेवता येतील याची मी गॅरंटी तुम्हाला देतो. फक्त माझं म्हणणं एकच आहे, शेवटचे 2 वाक्य बोलतोय. माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही पुढे आल्याशिवाय काहीही होणार नाहीये. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला बाकी कुणाचीही गरज नाही. फक्त तुम्ही आणि मी असलो तरी काम होणार आहे. जवळपास 1.5-1.5 लाख लोक जर तयार झालेत, 1 लाखभर उद्योग उभे राहिलेत, 22,000 मुलं उभी राहिलेत, तर इथनं 200 लोक उभे करणं सर अजिबात अवघड नाही.
काहीही अवघड नाही आहे. तुम्हाला मी मार्केट प्लेस दिली आहे, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मार्केट प्लेस दिली आहे, तुम्ही ॲमेझॉनसारखा प्रॉडक्ट आणू शकता. तुमच्या हाताला चव आहे, एखादा पदार्थ तयार करा, सतीशकडे जा, मला मार्केट करायचं सांगा, तो इलेक्ट्रॉनिकली त्याच्यावर अपलोड होईल, आपण मार्केट करू. तुमचा स्वतःचा प्रॉडक्ट असेल तो आणा, कुठलाही इंडस्ट्रियल प्रॉडक्ट असेल तो आणा. त्याला लागणारा जर काही कन्सल्टिंग नॉलेज असेल, टेक्निकल नॉलेज असेल, फायनान्शियल नॉलेज असेल, कुठलीही अडचण असेल, मी सॉल्व्ह करायला तयार आहे. आज मी ज्या लोकांना मदत केली आहे त्यांचे 5-5 हजार करोडपर्यंतचे टर्नओव्हर्स आहेत. नशिबाने पी.एन. गाडगे आणि सन्स सारखी काही क्लायंट्स आहेत ज्यांच्या पहिल्या दुकानापासूनही त्यांच्याबरोबर आहे. जागतिक व्यापार केंद्राला मदत केली अनेकदा. निर्यात क्षमता म्हणजे जेव्हा एक्सपोर्ट म्हणतो आपण, कुठल्या गोष्टी भारतातून एक्सपोर्ट होऊ शकतील हे पाहायला. त्यामुळे ग्रासरूटवर आमचा प्रचंड अभ्यास आहे. आमची अडचण सर एकच आहे, तुमच्या माध्यमातून सांगेन, जर मदत झाली तर फार छान. आम्हाला ओरिजिनल प्रॉडक्ट्स कुठेही मिळत नाही. आम्हाला कुठलेही ज्याला जातकुळी आहे असं प्रॉडक्ट्स मिळत नाही. वेगळं उदाहरण देतो, आपण कुत्रा किंवा मांजर पाळताना, दोन्ही मला खूप आवडतात, कुत्रा किंवा मांजर पाळताना सुद्धा पेडिग्री पाहतो, सर्टिफिकेट पाहतो. मग माझा इंडियन प्रोडक्ट, माझा भारतीय प्रोडक्ट जर का चायनातनं येत असेल तर त्याला डेफिनेट पेडिग्री नाही आहे. मला तो तुमच्या हातातनं घडलेला पाहिजे, त्याला व्हॅल्यू येते. वांद्रे सर, तुमच्या माध्यमातून सांगतोय, तुमचा लेख मी वाचलाय. अशाच एका लेखातनं आपण दोघं लेख लिहू वाटल्यास बरोबर. लेख लिहा, मला द्या, मी भारतातल्या सर्वात मोठ्या पातळीवर तो लेख पब्लिश करू शकतो. अडचण एकच आहे की तुम्ही पुढे आला नाही तर मी काहीही करू शकणार नाही. मी तुम्हाला इंद्राचा ऐरावत सुद्धा देऊ शकतो, पण तुम्ही पुढे आलं पाहिजे, कारण त्या ऐरावताचं मला काम काही नाही, माझी कार आहे तेवढी चालते. एवढं बोलून मी थांबतो. मी जास्तीत जास्त मोटिवेट करू शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो. काम तुम्हालाच करायचं आहे. कारण असं म्हणतात, जेव्हा हात असतो ना, आपण हात वर करतो. तुम्ही हात वर कराल का? सगळे हात वर कराल का? म्हणजे झोपला नाही आहे तसं कळेल. आणि आपण असं असं करू म्हणजे तुम्हाला झोपला नाही आहे ते कळेल. सर तुम्ही पण करा, तुम्हाला बोलायचं नंतर. हां, न चुकता न अडकायचा बोलायचं. हां, असा हात वर करा, सगळेजण करा. आपण थोडं प्रोत्साहन घेऊन तर जाऊ इथं. आणि असे असे हलवा बरं. सौरभ तू पण कर, हलवा. दमेस्कोर हलवा. शेवटचे हलवत नाही आहेत, करा. मला इथलं सगळे दिसत आहेत, सगळे करा. कसं वाटलं? हां, फ्रेश वाटलं की नाही? जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तेव्हा मला बोलवा. मी काही पैसे लावत नाही, बाहेर मी 50,000 रुपये लावतो 1 तासाचे. हां, त्यामुळे मी पैसे लावत नाही. या माझ्याकडनं, मी किल्ली द्यायचं काम फक्त करतो. किल्ली कमी झाली की परत बोलवा, मी परत येऊन किल्ली देतो. तुम्हाला कुठलीही अडचण याच्या पुढे येणार नाही, कारण तुम्हाला मी माहिती आहे. तुम्ही माझ्यापर्यंत या, मी प्रॉमिस करतो तुमची प्रत्येक अडचण मी सोडवेन. कारण होणार नाही असं जगात काही नसतं. धन्यवाद. त्याच्याबरोबर त्यांचा खूप खूप धन्यवाद त्यांचं समाजातर्फे. आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष त्यांचं निरोप घेतील आणि त्यांचं धन्यवाद सर.